सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कमाईचा काही हिस्सा ऐशोआरामामध्ये खर्च कराल. हे पाहून तुमच्या कुटुंबातील काही सदस्यांना तुमचा हेवा वाटेल. त्यामुळे तुम्हाला थोडीशी सावधगिरी बाळगावी लागेल, कारण तुम्हाला आज कोणाची तरी नजर लागू शकते. तुम्हाला आज तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीनं काही मौल्यवान वस्तू मिळू शकतात. व्यवसायामध्ये आज दिवसभर तुम्हाला लाभाच्या संधी मिळत राहतील, परंतु तुम्हाला त्या ओळखाव्या लागतील आणि तरच तुम्ही त्यातून नफा कमावण्यामध्ये यशस्वी व्हाल. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील आणि तुमचा विवाह देखील लवकरच नक्की होऊ शकतो. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा प्रभाव आणि वैभव वाढवणारा राहील. इच्छा नसतानाही संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला काही महत्त्वाच्या खर्चांना सामोरं जावं लागेल, ज्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये राहाल. आज तुम्हाला तुमच्या मुलाच्या शिक्षणाशी संबंधित एखादी बातमी मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज तुम्हाला तुमच्या मनाला नकारात्मक विचार येण्यापासून थांबवावं लागेल आणि तरच तुम्ही तुमची सर्व कामं अगदी सहजरित्या पूर्ण करू शकाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांवरती पैसे खर्च कराल. आज जर तुम्ही तुमच्या सासरच्या व्यक्तींसोबत व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर थोडंसं थांबा, कारण तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सावध राहावं लागेल, कारण तुमची प्रकृती थोडीशी बिघडू शकते. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या नामाचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्ही आध्यात्मिक कार्यामध्ये घालवाल. आज तुमच्या भौतिक सुखसोयींमध्ये काही प्रमाणामध्ये घट होऊ शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्ही एखाद्या सामाजिक उपक्रमामध्ये सक्रियपणे सहभाग घ्याल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. तुमच्या भावना आज तुम्ही कोणाकडेही व्यक्त करण्यापूर्वी लक्ष द्या, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की वादविवादामुळे तुमचं एखादं रखडलेलं काम जर असेल तर आज तुम्हाला त्यामध्ये विजय मिळू शकतो. त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसाठी एखादी छोटीशी पार्टी देखील आयोजित करू शकता. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या शुभ समारंभामध्ये सहभागी व्हाल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात. तुम्हाला आज तुमच्या जोडीदाराकडनं एखादं सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं. आज तुम्ही तुमच्या एखाद्या नातेवाईकाच्या मदतीसाठी पैशांची व्यवस्था करू शकता. जर व्यवसायातील एखाद्या व्यक्तीला आज पैसे उधार जर तुम्ही दिलेत तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगा. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान द्या. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या भावाची किंवा बहिणीची मदत घ्यावी लागेल. तुम्हाला आज तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुमच्या इच्छेनुसार काम मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत वादाची परिस्थिती जर तुमची उद्भवली तर तुम्ही त्यावरती शांत बसणं हेच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज कोणतंही काम तुम्ही कराल त्यामध्ये संयम ठेवा, तरच ते यशस्वी होईल. तुम्ही घाईघाईमध्ये कुठलंही काम केल्यास भविष्यामध्ये तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्न द्या.
आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील लोकांच्या उपस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीशी भविष्यातील योजनांवरती चर्चा कराल. आज तुम्ही संध्याकाळचा वेळ तुमच्या कुटुंबासोबत घालवाल आणि तुमच्या मुलांची झालेली प्रगती आज तुमच्या कुटुंबाचं नाव उंचावेल. त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. आज व्यवसायात देखील वडीलधाऱ्यांच्या मदतीनं काही प्रलंबित कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज एखादी चिंता वाढवणारी बातमी तुमच्या कानावर पडू शकते. मात्र काही वेळातच तुमचा मूड पुन्हा ठीक होईल. आज तुमच्या मनामध्ये तुमच्या मुलांबद्दल आणि पत्नीबद्दल प्रेमाची भावना वाढीस लागेल. आज तुमची बुद्धी आणि विवेक वापरून तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित एखादा निर्णय घ्याल आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी देखील व्हाल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये वाढ करणारा ठरणार आहे. आज तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेनं व्यवसायासाठी काही नवीन कल्पना शोधून काढाल. आज दुसऱ्याच्या उणिवा शोधण्या अगोदर तुम्हाला स्वतःमध्ये डोकावून पाहावं लागेल की तुमच्यात काही कमतरता नाही ना. त्यामुळे दुसऱ्याची चूक तुम्ही दाखवू नका. तुम्ही आज कुठलीही मालमत्ता खरेदी केली तर भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा मोठा लाभ होईल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेऊ शकता आणि एखाद्या ज्येष्ठ सदस्याला देखील तुम्ही संध्याकाळी भेटायला जाऊ शकता. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या ठिकाणी आज तुमचे अधिकार आणि जबाबदाऱ्या वाढीस लागतील. आज तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याकडनं एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. मित्र सहकारी यांच्याकडनं आज तुम्हाला सहकार्य मिळेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये काही निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज तुमच्या भावंडांशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्हाला काही अनावश्यक खर्चांना देखील सामोरं जावं लागेल ज्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये सापडाल. तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुलांकडनं एखादी चांगली बातमी ऐकायला येईल जी तुमच्या आनंदामध्ये भर घालेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.